काही मिनिटाच्या पावसामध्ये नागपूरच्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। मनीष नगरचा जो अंडरपास आहे, या अंडरपासमध्ये कशा प्रकारची पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्या पाठीमागे जे दृश्य आहे त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाणी साचलेलं आहे आणि वाहतूक देखील आता खोळंबलेली आहे। दुचाकी स्वार असेल, चारचाकी स्वार असेल, त्यांना मोठी कसरत करून या अंडरपासमधनं बाहेर निघावं लागत आहे। साधारण गुडघाभर पाणी इथे आपल्याला साचल्याचं पाहायला मिळत आहे। त्यावरनं लक्षात येतं की एका पावसाने महानगरपालिका प्रशासन असेल त्यांनी जे काही उपाययोजना केल्या किंवा त्यांचे जे काही दावे आहेत ते कशा प्रकारे फोल ठरलेले आहे आणि दुचाकी स्वार असेल, चारचाकी स्वार असेल, यांना कशा प्रकारे या पाण्यातनं मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे। निश्चितच सध्या तरी या संपूर्ण भागामध्ये नागरिकांनी जी वाहतूक आहे ती वाहतूक सुरू आहे। मात्र पालिकाच्या ज्या काही उपाययोजना आहे त्या एका पावसाने वाहून गेल्या असंच म्हणावं लागेल। तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।